असे श्रद्धा ज्याच्या उरी, त्यासी दिसे हा कानिफा मुरारी. अनेक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील बोपगाव येथे श्री कानिफनाथ महाराजांचे पवित्र मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र म्हणून उभे आहे. येथे दररोज अभिषेक, नित्य महाप्रसाद, अन्नदान तसेच विविध धार्मिक उपक्रम पार पडतात. त्यामुळे हे स्थान असंख्य नाथ भक्तांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. या पवित्र कार्यात सेवा करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल नवनाथ देवस्थान कमिटीचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आमच्या जीवनात कानिफनाथ महाराज आणि नवनाथांच्या सेवेमार्गाची सुरुवात झाली. अनेक वर्ष भक्ती मार्गावर चालत असताना सन 2001 मध्ये सासवड मार्गे बोपगाव येथे पहिले नवनाथ प्रवेशद्वार उभारण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्या दिवसापासून आजपर्यंत वनमाली परिवार अखंड श्रद्धा आणि भक्तिभावाने ही सेवा पुढे चालू ठेवत आहे. आज सन 8 मार्च 2026 रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर बोपगाव उत्सवानिमित्त आम्हाला पुन्हा एकदा श्री कानिफनाथ महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य लाभले आहे. यावेळी मुख्य मंदिरातील संपूर्ण सभामंडपासाठी काचेच्या नक्षीकामाचे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. आज त्या शुभ कार्याचा मुहूर्तमेढ पूर्ण होत आहे याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. वनमाले भंडारी परिवार अखंड श्रद्धा आणि भक्तिभावाने ही सेवा पुढे चालू ठेवत आहे. श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव येथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी भव्य उत्सव आणि यात्रा भरते. या दिवशी पहाटेपासूनच हजारो भाविक डोंगर चढून गडावर दर्शनासाठी येतात. मंदिरात महाआरती, महाअभिषेक, पूजा अर्चा, भजन कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतात. गड परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते आणि अनेक भक्त अलख निरंजन या जयघोषात कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतात. अनेक भाविक या दिवशी नवस फेडण्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. यामुळे रंगपंचमीचा हा उत्सव नाथ भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. गेल्या 35 वर्षांच्या अखंड श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा हा प्रवास आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव येथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी भव्य उत्सव आणि यात्रा भरते. या दिवशी पहाटेपासूनच हजारो भाविक डोंगर चढून गडावर दर्शनासाठी येतात. परिसरातील तसेच विविध गावांमधून मानाच्या काठ्या मोठ्या भक्तिभावाने गडावर आणल्या जातात. त्यानंतर श्री कानिफनाथ महाराजांची पालखी गड परिसरात प्रदक्षिणा घालते. पालखी परत मंदिरात आणल्यानंतर नाथांची दिव्य आरती अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रसन्न होते. आरती झाल्यानंतर भाविक मोठ्या उत्साहात आणि आनंदात रंगपंचमीचा उत्सव साजरा करत एकमेकांवर रंग उधळून आनंद व्यक्त करतात. त्यामुळे गड परिसरात भक्ती आणि श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण होते. अशी श्रद्धा ज्याची उरी त्याची दिसे हा कानिफा मुरारी. 1990 पासून आमचे वडील म्हणजे साहेबराव वनमाले यांनी भक्ती मार्ग नवनाथ महाराजांचा स्वीकारत त्यांनी अविरत सेवा चालू ठेवली आणि 2001 साली त्यांना बोपगाव येथील प्रवेशद्वार नवनाथांचं बनवण्याचं भाग्य लाभले. अशीच सेवा चालू करत असताना 2015 साली त्यांच्या मनात एक संकल्पना आली की केशवनगर भागामध्ये रेणुका माता मंदिरात जे काचेचं नक्षीकाम केलंय ते कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात व्हावं अशी त्यांची मनोमन प्रार्थना करीत होते. आणि तो योग 1/3/2026 रोजी अखेर आमच्या आईच्या वाढदिवसानिमित्त आला आणि संपूर्ण कानिफनाथ गडावरील काचेचे नक्षीकाम संपूर्ण सौ ताराबाई साहेबराव वनमाले यांच्याकडून करण्यात आले. हे भाग्य लाभले आणि हे काम करत असताना नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट तर्फे सहकार्य लाभले. आमच्या वडिलांची एक इच्छा होती की सेवापूर्ती सोहळा आज रोजी रंगपंचमी उत्सवात सेवापूर्ती सोहळा करून संपन्न झाला. नमस्कार, मी उपाध्यक्ष दीपक पडते, नवनाथ देवस्थान ट्रस्ट. अशी श्रद्धा ज्याच्या उरी त्याची दिशे हा कानिफा मुरारी. या ठिकाणी रंगपंचमी उत्सवाच्या काळामध्ये आणि बहुधा त्याच्या अगोदर साहेबराव अण्णा भंडारी यांच्या माध्यमातून गेले 10 वर्षापूर्वी जे स्वप्न पाहिलं होतं अण्णांनी की नक्षीकाम सभा मंडपाला करण्याचं, ते नक्षीकाम पूर्ण करण्याचं काम अनुप साहेबराव वनमाले यांच्या माध्यमातून ते आज पूर्ण झालं. या कालावधीमध्ये जे काम इतक्या सुंदर आणि अप्रतिम असं काम ते आज देवार्पण करण्यात आलं
ताराबाई साहेबराव वनमाले हे काम मंदिराचं केलेलं आहे. अनुप असेल, त्या ठिकाणी अण्णा भंडारी असतील, यांचं नवनाथ देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ बोपगाव यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे. बोपगाव यांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे ग्रामस्थांच्या वतीने. धन्यवाद. सालाबाद प्रमाणे यावर्षी कानिफनाथ गडावर भाविकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये रंगपंचमी आनंदोत्सव साजरा होत आहे. तत्पूर्वी गडावर गेले 9 दिवस अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहाने पार पडला. त्यानंतर आज 10व्या दिवशी पहाटेपासूनच नाथांना अभिषेक करणे, नाथांना पाणी घालणे, नारळ फोडणे, मलिद्याचा नैवेद्य दाखवणे, त्याचप्रमाणे दिवसभर गोपाळ जेवणाचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये चालू आहेत. दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत बोपगाव आणि परिसरातील वाहनाच्या काठ्या मंदिरावर दाखल होतात. 12 नंतर नाथांचा छबिना चालू होतो. त्यानंतर देवाच्या अंगावर आणि भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण होते. साधारणपणे दिवसभरामध्ये 1 लाखाच्या आसपास भाविक दर्शनासाठी मंदिरावर हजेरी लावतात. या ठिकाणी गडावर अन्नदान हॉलच्या बांधकामाचे काम अतिशय जोमात चालू आहे. त्या कामासाठी अनेक भाविकांनी वस्तू रूपात आणि आर्थिक रूपात मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे मुख्य मंदिराच्या सभा मंडपामध्ये मुंडवा गावचे साहेबराव वनमाले यांनी संपूर्ण काच कामाचं नक्षीकाम या ठिकाणी करून देवस्थानला अर्पण केलेलं आहे. त्याबद्दल या सर्वांचं, वनमाले साहेबांचं आणि इतर दानशूर भाविकांचं देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ बोपगाव यांच्या वतीने हार्दिक आभार. पुरंदरचे माननीय तहसीलदार साहेब, तहसीलचे सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे सासवड पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, अनेक स्वयंसेवक या ठिकाणी उत्सव काळात आम्हाला अत्यंत उत्तम प्रकारचं सहकार्य करतात. त्याबद्दल या सर्वांचं देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक आभार. या ठिकाणी गेले 10 दिवस चाललेल्या रंगपंचमी उत्सवाची उद्या समाप्ती होत आहे. उद्या सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी होईल आणि आखाडा संपल्यानंतर या 11 दिवस चालणाऱ्या आनंदोत्सवाची अतिशय यशस्वीपणे सांगता होईल. धन्यवाद. रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त कानिफनाथ मंदिर बोपगाव आणि परिसरातील, त्याचप्रमाणे पुणे शहरातून लाखो भाविक रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी येत आहेत. त्याचप्रमाणे रात्री 12 वाजता या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह संपल्यानंतर भजनी मंडळाचा कार्यक्रम रात्री 12 पासून सुरू होता, तो सकाळपर्यंत होता. नेहमीप्रमाणे नाथांची पूजा रात्री 12 नंतर सकाळी 6 पर्यंत पूजा झाली आणि त्यानंतर लोकांना दर्शनासाठी या ठिकाणी मंदिर खुलं करण्यात आलं. लाखो लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत. आताही फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये उत्साह आहे, लोक येत आहेत आणि सालाबाद प्रमाणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह अतिशय जोरदारपणे झाला. बऱ्याचशा लोकांनी अन्नदान या ठिकाणी केलं. सप्त्याच्या निमित्तानं अन्नदान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी कानिफनाथ गडावर कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ बोपगाव यांच्या वतीनं भव्य अशी रंगपंचमीचा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना एक आनंदाची बातमी म्हणजे साहेबराव वनमाले परिवाराने या ठिकाणी मंदिरामध्ये सभा मंडपाचे जवळजवळ केलेले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अन्न क्षेत्राचं फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. अन्न क्षेत्रामध्ये बऱ्याचशा भाविकांनी दानशूर लोकांनी या ठिकाणी वर्गणीच्या रूपाने मदत केलेली आहे. अशीच मदत अजूनही काही लोकांच्याकडे व्हावी व या ठिकाणी अन्न क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात व्हावं ही देवस्थान ट्रस्टची या ठिकाणी अपेक्षा आहे. येणाऱ्या सर्व भाविकांचं नवनाथ देवस्थान ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ बोपगाव, समस्त ग्रामस्थ मंडळ बोपगाव, ग्रामस्थ सरपंच ग्रामस्थ बोपगाव, विविध सहकारी सोसायटी बोपगाव या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन करण्यात येत आहे आणि दिवसेंदिवस हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी देवस्थान ट्रस्टकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.